अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेलं अर्थ खातं आता पुन्हा राष्ट्रवादीकडे यावं अशी पक्षाची इच्छा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि नेत्यांनी सुद्धा ती अनेकदा बोलून दाखवली. मात्र अर्थ खात्यासारखं राज्यातील सर्वात महत्त्वाचं खातं कोणाकडे द्यायचं यासाठी अनुभव, विश्वासार्हता आणि आर्थिक विषयांचा सखोल अभ्यास या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे आता एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू झालीये, ती म्हणजे जयंत पाटील यांच्या नावाची. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू शिलेदार, प्रशासनाचा मोठा अनुभव आणि यापूर्वी यशस्वीपणे अर्थमंत्री म्हणून काम केल्याचा ट्रॅक रेकॉर्ड, या सर्व गोष्टींमुळे जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर काल मध्यरात्री उशिरा जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चा अधिकच रंगल्या. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा पक्ष हा एनडीए मध्ये सहभागी होण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा आहे की शरद पवारांचा पक्ष सत्तेत सहभागी झाल्यास अर्थ खात्यावर त्यांचा दावा असू शकतो. सध्या हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे गेलं तर त्या खात्यासाठी सर्वात सक्षम चेहरा म्हणून जयंत पाटील यांचं नाव पुढे आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जयंत पाटील यांचा अर्थ खात्याचा प्रदीर्घ असा अनुभव. 1999 ते 2008 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी राज्याचे सर्वात तरुण अर्थमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. सलग 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आर्थिक शिस्त, विकासाभिमुख धोरण आणि प्रशासनावर मजबूत पकड यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अनेक आव्हानांमधून जाते. वाढतं कर्ज, महसुलावरील ताण आणि विकास कामांसाठी निधीचं नियोजन या सर्व गोष्टी लक्षात घेता अनुभवी आणि अभ्यासू अर्थमंत्र्याची गरज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयंत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. याआधी जयंत पाटील अर्थमंत्री असताना सांगली जिल्ह्यासह अनेक विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आली तर रखडलेली प्रकल्प मार्गी लागतील आणि विकासाला गती मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. सध्या सर्व घडामोडी राजकीय चर्चांवर आणि शक्यतांवर आधारित आहेत. आगामी काळात शरद पवारांची भूमिका, एनडीएतील संभाव्य समीकरण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंतिम निर्णय यावरच पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जयंत पाटलांना अर्थ खातं मिळणार का आणि जयंत पाटलांना अर्थ खातं मिळावं का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.